दरम्यान सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर करताना राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूया. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या येत आहेत त्या काळजीत टाकणार आहेत. ते म्हणाल्या, प्रचंड वाईट वाटतंय की सरकारनं सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचं ठरवलेलं आहे. रामाच्या तिजोरीला लुटताना सरकार बघू शकतं त्यांना नागरिकांच्या आंदोलनानं काय फरक पडणार आहे. ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत, त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जातोय. एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे. वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे, यात काहीच वावगं नाहीये. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल मनसे पूर्णपणे सहमती दर्शवतोय. फक्त नीट नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीनं या आंदोलनाच्या आणि लोकभावनेच्या पाठीशी आहोत आणि कायम असू.